ही माझी फ्रेंड. आता आमचे फोटो सेक्शन, फोटो घेणं, सेल्फी घेणं, भेटलो की तेच. अथर्व बघा कसं करून दाखवतोय. सॉरी अथर्व नाही, आज जैन आहे. मस्ती करतोय तो, हसून दाखवत होता आम्हाला, एंटरटेन करतोय आमचा तो. मी सांगितलं कर कर की अजून करतोय. हे बर्थडे कॅप वाटप चालू होतं. अथर्वची मम्मी बर्थडे कॅप वाटत होती. नैतिकला म्हटलं जाऊन घे तू, तो बोलतो मी नाही घेणार. त्याला असं वाटतं मला आणून द्या. तो बघतोय मला कधी आणून देणार. तर त्याला वाटतं आता देईल, पण नाही. त्याला म्हटलं जा तिथे घे. तो बोलला मी नाही जाणार, तू ओरडते मला. तर म्हटलं ठीक आहे. मग आता जेव्हा ते आणून देतील, ते बघा अथर्वच्या मम्मीने आणून दिलं, तेव्हा तो जाऊन घेणार. कॅप तर ते लोक लावत नाही, पण मज्जा म्हणून घेतात. थोड्या वेळाने ते कॅप कुठे पडलेली असते. अथर्वने लावली ती पण थोड्या वेळासाठी, पण थोड्या वेळाने कुठे कॅप जाते काय माहिती. आता बघा ही श्लोकने आता लावलंय, श्लोकची मम्मी. फायनली केक आलाय, बघू शकता. 3रा बर्थडे त्याचा. पहिला केक कापायच्या आधी लहान मुलांना ते कटआउट्स पाहिजे असतात, क्रीम चाटायला पाहिजे असतं. सगळ्या लहान मुलांची नजर आहे ना त्यांच्या बर्थडे केकवर असते मुलाच्या. त्यांना वाटतं केक कटिंग नंतर पहिलं आम्ही केकची टेस्ट घेऊ. बघा त्याला राग आला नाही तिला. पहिला तो टर्न घेऊन माझ्याकडे बघतो मी ओरडते का. आता परत गेलाय तिकडे. म्हटलं जाऊन तिथे हॅपी बर्थडेसाठी समोर उभे राहावं. सगळे मुलं उभे राहिले की किती छान दिसतं सगळं. जैन उभा आहे बघा, नैतिक आहे, रुद्रांश आहे, विनिष्का, श्लोक. आता ते सगळेजण केक कटिंगसाठी उभे आहेत. हॅपी बर्थडे बोलण्याची वाट बघतोय आम्ही. बघा नैतिक सटकला, हळूच गपचूप येऊन बसतो तो. त्याला ते हवं होतं खाण्यासाठी, ते त्याला भेटलं नाही. तो केक खात नाही, पण ते त्याला ते वरचं कटआउट वगैरे ते थोडं त्याला ते हवं असतं. परी बघा केक कटिंगच्या पोझिशनलाच उभी ऑलरेडी. आता तो बघा अथर्व पण नैतिक बघा त्याला जा बोलतोय की जा जा, नाही जायलाच तयार नाही तो. स्वतः हॅपी बर्थडे बोलतोय अथर्व. श्लोक बघा, हे जे उडवतात त्याला काय बोलतात आय डोंट नो, पण ते केकवर पण पडतं, फ्लोअरवर पण पडतं आणि आपल्या अंगावर पण ते सगळं पडतं.